नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे तुषार आणि तुम्ही बघत आहात तुमचा आवडता यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपण आलो आहोत अंबरनाथ येथे. अंबरनाथ येथील शिव मंदिरला आपण भेट देणार आहोत. त्याचबरोबर आज सोमवार असल्यामुळे आणि 26 जानेवारी असल्यामुळे इकडे खूप जास्त गर्दी आहे, कारण की आज सगळ्यांना सुट्टी आहे आणि त्याचबरोबर आज आहे सोमवार. तर मित्रांनो, आता आपण जस्ट एंट्री केलेली आहे. दुपारचे 12 वाजलेत आम्हाला. आम्ही ठाण्यावरून आलेलो आहेत आणि तुम्हाला माहिती आहे आपल्याला दर्शनासाठी जायचं आतमध्ये, तर खूप गर्दी आहे. तर आम्हाला जायच्या आधी आम्हाला पूजेचं साहित्य घ्यायचं होतं, जे घेऊन आम्ही आतमध्ये दर्शनासाठी जाणार आहे. मध्ये गेल्यावरती आपल्याला बघायला भेटेल किती गर्दी आहे आणि काय कसं काय ते. तर आता आपण हा व्हिडिओ स्टार्ट करूया मित्रांनो. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, आता आम्ही शिव मंदिरमध्ये आलेलो आहे, जे की आहे अंबरनाथ इथे. जर तुम्हाला या शिव मंदिरमध्ये यायचं असेल तर तुम्हाला मी सांगतो कशा प्रकारे यायचं. जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर ठाण्यावरून तुम्ही अंबरनाथ ही ट्रेन पकडायची आणि जवळजवळ 1 तास लागतो अंबरनाथ या ठिकाणी येण्यासाठी. आणि अंबरनाथला आल्यावरती अंबरनाथ ईस्टला यायचं आणि ईस्टवरून तुम्हाला 20 रुपये शेअरिंग ऑटोने तुम्हाला ऑटो बघायला भेटेल. त्यात तुम्हाला 1 किलोमीटरचा रोड आहे. जवळजवळ 10 ते 15 मिनटं लागतील तुम्हाला शिव मंदिरला यायला. आणि तुम्ही आज बघू शकता आज सोमवार आहे आणि आज सोमवार असल्याकारणाने आज मंदिरामध्ये खूप जास्त गर्दी आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता. आणि आज जवळजवळ 2 ते 2.5 तास झाले आम्हाला येऊन. आम्ही सकाळी 10 वाजता निघालेलो, आता दुपारचे 2 वाजलेत. अजून 1 तास आहे आम्हाला आतमध्ये जाण्यासाठी दर्शनासाठी. तर जर तुम्ही सोमवारी जर येत असाल तर तुम्ही काळजीपूर्वक या. म्हणजेच काय, तुमच्याकडे जर वेळ असेल तर तो वेळेच्या हिशोबाने तुम्ही या, कारण की सोमवारी तर खूप जास्त गर्दी असते. अदरवाईज तुम्ही दुसऱ्या कुठल्या वाराला जर आला तर तिथे तुम्हाला जास्त गर्दी बघायला भेटणार नाही, कारण की थोड्याच वेळामध्ये आपण आतमध्ये दर्शनासाठी जाणार आहात. आणि जर तुम्हाला मुंबईपासून अगदी जवळच्या अंतरावरती जर समजा तुम्हाला देवदर्शनासाठी जायचं असेल तर तुम्ही नक्की या ठिकाणी व्हिजिट करा. अगदी जवळच आहे. अंबरनाथ स्टेशनवरून तुम्ही ठाण्यावरून देखील येऊ शकता, पनवेलवरून देखील येऊ शकता, मुंबईवरून तुम्ही देखील येऊ शकता. आपल्याला इथे आपला एक छोटा सबस्क्रायबर भेटलेला आहे. व्हिडिओ शूट करता असताना त्यांनी मला ओळखलं, सो त्यांनी तो माझ्याकडे आला, त्यांनी मला विचारलं. तर काय बोलू शकतोस आपल्या व्ह्यूअर्सला? गाईस तुषार व्हिडिओजना सबस्क्राईब करा आणि शेअर व्हिडिओ करा आणि लाईक पण करा. ओके मित्रांनो, आपल्या छोटा सबस्क्रायबर, त्याला मराठी जास्त बोलता येत नाही, तरीसुद्धा तो आपल्या व्हिडिओसाठी मराठीमध्ये बोलायचा प्रयत्न करत होता. तर थँक्यू सो मच. असेच मित्र आपल्याला व्लॉगमध्ये भेटत असतात मित्रांनो. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता आम्ही देवदर्शनासाठी जाणारच आहोत. तुम्हाला काही व्हिडिओज मी दाखवेन, ठीक आहे? थँक्यू. अंबरनाथ येथील प्राचीन शिव मंदिराचे बांधकाम शिलाहार घराण्यातील राजा चित्तराज यांनी 1022 ते 1035च्या दरम्यान सुरू केले आणि त्यांचे बंधू मुम्मुन्नी यांच्या कारकिर्दीत इसवी सन 1060मध्ये ते पूर्ण झाले. मंदिरावरील शिलालेखावरून ही माहिती मिळते. हे मंदिर भूमीज शैलीत तयार केलेले असून याला हेमाडपंथी शैलीचेही मानले जाते. या मंदिराची रचना एकाच अखंड दगडात करण्यात आली आहे. स्थानिक लोकांच्या समजुतीनुसार या मंदिराची उभारणी पांडवांनी वनवासाच्या काळात एका रात्रीत केली होती, परंतु ते काम अपूर्ण राहिले असे मानले जाते. या मंदिराचा उल्लेख प्राचीन शिलालेखात आम्रनाथ असा आढळतो, ज्यावरून पुढे अंबरनाथ हे नाव पडले. हे मंदिर ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ रेल्वे स्थानकापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर वालधुनी नदीच्या काठी बसलेले आहे. 1000 वर्षे उलटूनही हे मंदिर आजही भक्कम स्थितीत असून भारतीय पुरातत्व विभागाच्या अंतर्गत हे एक संरक्षित स्मारक आहे. महाशिवरात्रीला येथे भाविकांची खूप मोठी गर्दी असते. मित्रांनो, आत्ताच जस्ट दर्शन झालेलं आहे आमचं आणि आता दर्शन होऊन आम्ही बाहेर बसलेलो आहे. तर इथे आज सोमवार असल्यामुळे इथे प्रसाद त्यांनी ठेवलेला आहे. सो प्रसादामध्ये राईस आणि मिक्स व्हेज आहे आणि आता आम्ही प्रसादाचा लाभ घेत आहोत सगळेजण. मंदिरच्या बाहेर आम्ही बसलेलो आहे आणि मित्रांनो, आम्ही मंदिराच्या आत जेव्हा प्रवेश केला तेव्हा असं वाटलं की आतमध्ये मोबाईल आणि व्हिडिओ शूटिंगला ते लोक अलाउ करतील, पण त्यांनी काय अलाउड केलेलं नाही आहे, कारण की आज भरपूर अशी गर्दी असल्यामुळे त्यांनी मला व्हिडिओ शूटिंगला अलाउ नाही केलं. पण इतर दिवशी जर तुम्ही याल, तुम्ही आतमध्ये व्हिडिओ शूटिंग वगैरे करू शकता. मी यूट्यूबला काही बाकीचे व्हिडिओज बघितले, त्या व्हिडिओजमध्ये त्यांनी मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ शूटिंग केलेली आहे, पण मला तर आज काय व्हिडिओ शूटिंग करायला त्यांनी दिलं नाही आहे. तर आत्ता मी मंदिरच्या बाहेरच आहे आणि तुम्ही बघू शकता इथे माऊ आहे, माऊ. आणि इथे आम्ही आता प्रसादाचा लाभ घेतो आहे. तर मस्तपैकी आता संध्याकाळचे 4 वाजलेत. आम्ही सकाळी 12 वाजता आलो होतो इकडे. खूप वेळ लागला दर्शनासाठी. तर मित्रांनो, असाच तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ह्या यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आम्ही
महाप्रसादाचा लाभ घेत आहोत. तर इथंच मी व्हिडिओ एंड करतो मित्रांनो. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.